हाय फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये ना आपण बघणार आहोत केसांसाठी काही टिप्स आणि ट्रिक्स। तर तुमच्या केसांमधून खूप खराब वास येत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। सध्या पावसाळा चालू झालेला आहे, पण तरीसुद्धा असं होतं की पावसाळ्यातसुद्धा केसांमधून खराब वास येतो। समर सीझनमध्ये तर होतं, घाम येतो म्हणून मग ते केसांमधून वास येतो, चिपचिपी केस होतात म्हणून वास येतो। पण पावसाळ्यात पण असं होतं की केसांमधून खराब वास येतो। तर असं तुमच्या केसांमधून वास येत असेल, खराब वास येत असेल आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल की काय करायचं, तर हा व्हिडिओ कंप्लीट लास्टपर्यंत बघा, कारण की आज मी शेअर करणार आहे काही अगदी छोट्या छोट्या टिप्स ज्याच्याने तुमच्या केसातून अजिबात खराब वास येणार नाही। आणि खराब वास येत असेल तर काय करायचं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया। तर व्हिडिओ कंप्लीट लास्टपर्यंत बघा। चॅनलवर फर्स्ट टाईम असाल, सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकन आहे त्यावर सुद्धा क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करीन त्याच्या फर्स्ट नोटिफिकेशन्स तुम्हाला नेहमीच मिळतील। तर आपण आता व्हिडिओला स्टार्ट करूया। मोस्ट ऑफ द टाईम आपल्या त्या केसांमधून वास घामामुळेच येतो। घाम जास्त येत असेल तर केसांना वास येतो। ऑइली वगैरे जास्त झाले असेल, कधी शॅम्पू नसेल केलं बरेच दिवस, तरी मग केसांमधून वास येतो। पण काही वेळा असंही होतं की आपण एखादा हेअर पॅक ट्राय करतो, नवीन हेअर पॅक ट्राय करतो आणि मग नंतर त्याच्यातून आपल्याला वास येतो, म्हणजे हेअर वॉश केल्यानंतर वास येतो। दही वगैरे लावलं ना तरीसुद्धा असं होतं काही वेळा की दह्याने पण केसांना वास येतो, काही वेळा बराच वेळ तो वास राहतो आणि मग समजत नाही की आपल्याला काय करायचं। तर असं पण तुम्ही उपाय आहे, ते म्हणजे काय करायचं माहिती आहे, कोरफड घ्यायचं। तर सर्वात पहिले ना कोरफड तुम्ही घरी तुमच्याकडे फ्रेश कोरफड असेल तर ते कोरफड वापरा, नसेल तर ॲलोवेरा जेल जे मार्केटमध्ये मिळतं तेही लावू शकतात। पण फ्रेश तुमच्याकडे जर असेल ना तर ते फ्रेशवालंच ट्राय करा। छानपैकी कोरफड केसाला लावायचं, कोरफडचा चांगला गर काढा आणि केसांना लावा, पूर्ण स्कार्फला पण लावा आणि केसांना पूर्णपणे लावा। म्हणजे केसांना जर तुम्ही कोरफड लावलं ना तर तुमच्या केसांना जो वास येतो आहे, स्कार्फला जो वास येतो आहे तो सगळा निघून जाईल आणि केसांमध्ये डॅन्ड्रफ झाला असेल किंवा काही बाकी इश्यूज असतील केसांचे, तेही तुमचे ह्या कोरफडनी सॉल्व होतील। कोरफड हेअर ग्रोथसाठी पण चांगलं आहे, बाकी काही हेअर इश्यूज असतील तर तेही तुमचे सॉल्व होतील। तर असं तुम्ही कोरफड लावा, जेलपेक्षा ना कोरफड घरी असेल ना फ्रेशवालं ते लावा, अर्धा तास लावायचं आणि मग नंतर हेअर वॉश करा। बस एवढंच जरी केलं ना तरीसुद्धा तुमच्या केसांमधून जो खराब वास येतो आहे तो निघून जाईल। त्यानंतर सेकंड आहे गुलाब पाणी, तुम्ही केसांवर लावू शकतात। आता गुलाब पाणी ची बॉटल मिळते किंवा गुलाब पाणीचा स्प्रे पण मिळतो, ठीक आहे। तर गुलाब पाणीची बॉटल असेल तुमच्याकडे अशीवाली, तर तुम्ही काय करायचं की गुलाब पाणी एका कॉटन बॉलमध्ये घ्या असं थोडंसं, आणि हे गुलाब पाणी आहे ना तुम्ही तुमच्या स्कार्फवर लावू शकतात। हे असं लावायचं चांगल्यापैकी, गुलाब पाणी तुम्ही तुमच्या केसाला लावा, म्हणजे केसांमध्ये जो वास येतो आहे, खराब वास येतो आहे तो सगळा निघून जाईल। आणि त्याच्यानंतर थोडा अर्धा तास ठेवा तुम्ही आणि त्याच्यानंतर हेअर वॉश तुम्ही करू शकता, म्हणजे जेवढा काही खराब वास येत असेल ना तो निघून जाईल गुलाब पाणीने सुद्धा। आता गुलाब पाणीचा स्प्रे पण येतो, तुम्हाला हेअर वॉश नसेल करायचं तर गुलाब पाणीच्या स्प्रेनी, जो स्प्रेची बॉटल येते तो स्प्रे पण तुम्ही केसांवर मारू शकता। जर अगदीच कुठे बाहेर जायचं आहे, तुम्हाला असं वाटलं की बाहेर जायचं आहे आणि केसांना थोडासा वास येतो आहे, शॅम्पू करायला टाईम नाही आहे तेवढा, तर तुम्ही फक्त तो स्प्रेसुद्धा मारू शकता गुलाब पाणीचा केसांवर, म्हणजे तेवढा तात्पुरता तरी पटकन तो निघून जातो वास जो येत असेल केसांना, खराब वास येत असेल तर असाही पटकन तुम्ही केसांमधून वास, तो खराब वास काढू शकतात गुलाब पाणीने। गुलाब पाणीचा स्प्रे मारू शकतात। अगदीच पूर्ण गुलाब पाणीचा स्प्रे मारायचं नसेल तर तुम्ही थोडंसं पाणी त्याच्यात ॲड करा आणि मग स्प्रे करा। जर वाटत असेल की गुलाब पाणी डायरेक्टली स्प्रे केलं तर मग स्ट्रॉंग होईल, म्हणून मग तुम्ही पाणी ॲड करून पण असं स्प्रे करू शकतात। तर ह्या दोन गोष्टींनी तुम्ही केसांमधला तुमचा खराब वास असा काढू शकतात।
आता बघूया आपण काही टिप्स ज्यामुळे तुमच्या केसातून अजिबात वास येणार नाही. फर्स्ट टिप आहे, केस धुतल्यानंतर ना चांगले ड्राय करायचे. पाहिजे तर हेअर ड्रायर असेल तर हेअर ड्रायरने चांगले ड्राय करा आणि चांगले सुकल्यानंतरच ते बांधायचे. बऱ्याच जणांना सवय असते की केस ओलेच बांधतात. मग काय होतं की ते ओले बांधल्यामुळे पण केसांमधून वास येतो. त्यामुळे तसं नका करू. केस चांगले सुकले ना तरच केस बांधायचे. ओले केस बांधले तर मग त्याच्यातून वास येईल. त्यामुळे केस सुकवायचे पूर्णपणे, म्हणजे मग त्याच्यातून अजिबात वास येणार नाही. सेकंड टिप आहे, बऱ्याच जणांना सवय असते की सारखं केसांना हात लावायचे. तर सारखं केसांना हात लावायचा नाही, कारण की आपल्या हातावर सुद्धा धूळ माती किंवा कचरा किंवा काही डस्ट वगैरे असते. आपण कुठे कुठे हात लावतो तर ते सगळं डस्ट आहे ना आपल्या केसांना सुद्धा लागू शकतो आणि मग केसांना खराब वास येऊ शकतो. म्हणून मग सारखं केसांना अजिबात हात लावायचा नाही. केसही खराब होतात आणि केसांना ती धूळ माती जी आपल्या हातावर आहे ती लागते. म्हणून मग सारखं केसांना हात लावू नका. थर्ड टिप आहे, केस विंचरताना तुम्ही जो कोम यूज करता तो नेहमीच क्लीन ठेवा, चांगला ठेवा. कारण की जर तो क्लीन नसेल ना तरीसुद्धा तुमच्या केसातून वास येणार. तो ऑइली नाही पाहिजे, क्लीन पाहिजे. जो कोणता ब्रश यूज करत असाल, काय यूज करत असाल केस विंचरायला, ते क्लीन पाहिजे. आणि चौथी आणि लास्ट स्टेप, केसांमधून खूप खराब वास येतो आहे. म्हणून मग सध्या तरी बाहेर जाताना, कुठेही फिरायला जाताना केसांना स्कार्फ बांधत जा. म्हणजे केसांमध्ये अजिबात धूळ माती जाणार नाही आणि तुमचे केस प्रोटेक्टेड राहील, तुमचं स्काल्प प्रोटेक्टेड राहील. तर फक्त एवढ्या गोष्टी जरी तुम्ही फॉलो केल्या तरीसुद्धा तुमच्या केसांमधून वास येणार नाही. तर केसांमधून खराब वास येत असेल तर ह्या टिप्स आणि ट्रिक्स फॉलो करा. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चल देन, बाय.